नमस्कार मैत्रिणींनो. वयाची वाढ ही बहुतांश महिलांसाठी एखाद्या मावळत्या सूर्यासारखी असते. एक अनामिक भीती जी रोज सकाळी आरशात सुरकुत्याच्या रूपाने शोधली जाते. पण तुम्ही कधी नात्याच्या मानसशास्त्रातून म्हणजेच रिलेशनशिप सायकोलॉजीच्या चष्म्यातून या गोष्टीकडे पाहिले आहे का? आपल्या आसपास अशा काही महिला असतात ज्यांच्यासाठी काळाचे हे चक्र जणू थांबलेले असते. त्या 40 ओलांडूनही 25 वर्षाच्या तरुणीसारखी ऊर्जा आणि कमालीचे आकर्षण बाळगतात. त्यांच्या त्वचेवरचा तजेलदारपणा आणि डोळ्यांमधील निर्भीड चमक इतकी कमाल असते की लोक त्यांच्या चुंबकीय व्यक्तिमत्वाचे वेडे होतात. कोणाला त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी जाणून घ्यायच्या असतात तर कोणाला त्यांच्या सुंदरतेचे गुपित शोधायचे असते. सायकोलॉजीनुसार अशा महिला केवळ बाह्य स्वरूपाने सुंदर दिसत नाहीत, तर त्या समोरच्या व्यक्तीला आकर्षित करण्याचा एक छुपा सायकोलॉजिकल कोड वापरत असतात. हा नूर कोणत्याही महागड्या फेशियलचा भुकेला नसून त्यांनी मनाचे ते गुपित उलगडले आहे, जे वाढत्या वयाचा वेग शरीरासाठी आणि नात्यासाठी मंद करून टाकते. आपल्या विचारांना अशी कोणती सकारात्मक कमांड द्यायची ज्यामुळे वय फक्त अनुभवामध्ये वाढेल, नात्यातील चमक कमी होणार नाही आणि चेहऱ्यावर म्हातारपण दिसणार नाही हे त्यांना अचूक ठाऊक असते. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा एखाद्या हाय व्हॅल्यू चिरतरुण महिलेला ओळखता का? त्या तुमच्या नातेवाईक, शेजारी किंवा सहकारी असू शकतात. त्यांच्याबद्दल आत्ताच कमेंटमध्ये नक्की लिहा. आज आपण अशा 7 गुप्त गोष्टीचा उलगडा करणार आहोत ज्या कोणत्याही ब्युटी बुकमध्ये लिहिलेल्या नाहीत आणि ज्या एका सामान्य स्त्रीला एव्हरग्रीन व नात्यामध्ये प्रचंड आकर्षक बनवतात. चला तर मग सुरुवात करूयात पहिल्या मुद्द्यापासून. पहिले रहस्य, ते आपल्या मनाला नेहमी तणावमुक्त ठेवतात, ज्याला नात्याच्या मानसशास्त्रात भावनिक स्वावलंबन म्हटले जाते. बहुतेक महिला आपल्या सुखाची आणि मूडची चावी नकळत पार्टनरच्या हातात देऊन टाकतात. त्याने वेळेवर मेसेज किंवा कॉल केला नाही म्हणून दिवसभर चिडचिड करणे किंवा नात्यातल्या कुरबुरीमुळे स्वतःला रात्रभर त्रास करून घेणे यातच त्यांची मानसिक ऊर्जा वाया जाते. पण ज्या महिला 40शीतही 20शीसारख्या एव्हरग्रीन आणि सुंदर राहतात त्या कोणत्याही मानसिक तणावाला स्वतःच्या मनावर हावी होऊ देत नाही. त्यांना हे अचूक ठाऊक असते की समोरच्याची कोणती गोष्ट मनावर घ्यायची आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे. नात्यात कोणाकडूनही अति अपेक्षा न ठेवणे आणि स्वतःच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल स्वतःकडे सुरक्षित ठेवणे हाच त्यांचा सायकोलॉजिकल कोड आहे. अशा खंबीर आणि समजूतदार स्वभावाच्या महिलांकडे पार्टनर नेहमीच जास्त आकर्षित होतो, कारण त्या कधीही नात्यात हताश किंवा परावलंबी वाटत नाही. विज्ञान सांगते की जेव्हा आपण नात्यातल्या तणावामुळे सतत चिंतेत असतो तेव्हा शरीरातून कोलेस्ट्रॉल नावाच्या हार्मोनचा पूर येतो. या हार्मोन शरीराच्या आत लोखंडाला लागणाऱ्या गजासारखा असतो, जो त्वचेचा लवचिकपणा नष्ट करतो आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आणतो. या उलट जो मनातून लोकांना माफ करून जुन्या गोष्टी सोडून देणे जाणतो त्याच्या पेशीचे वय हळूहळू वाढते. म्हणूनच त्यांच्या डोळ्यावर कधीच थकव्याची काळी वर्तुळे दिसत नाहीत, तर एक सुखवणारा टवटवीतपणा जाणवतो. पण मैत्रिणींनो, नात्यातल्या कुरबुरीमधून फक्त मन शांत ठेवणं पुरेसं नाही. 24 तासामधील एक असा खास वेळ असतो जेव्हा तुमचं शरीर आणि तुमचं नातं दोन्ही एकाच वेळी रिचार्ज होत असतं. काय आहे ते रहस्य जाणून घेऊया आपल्या दुसऱ्या रहस्यामध्ये. दुसरे रहस्य, त्या रात्रीची शांत आणि गाढ झोप घेतात, ज्याला नात्याच्या मानसशास्त्रात स्वतःला मानसिकदृष्ट्या डिटॉक्स करणे आणि नो चेसिंग पॉलिसी म्हणतात. वयापेक्षा खूप लहान आणि फ्रेश दिसणाऱ्या महिला आपल्या झोपेकडे एखाद्या महागड्या ब्युटी ट्रीटमेंट सारखे पाहतात. त्यांच्यासाठी रात्री वेळेवर अंथरुणावर जाणे ही सक्ती नसून स्वतःला आतून ताजेतवाने करण्याची एक हक्काची संधी असते. आजकाल संपूर्ण जग रात्रीच्या अंधारात जागे राहून पार्टनरचे चॅट्स सतत तपासत किंवा सोशल मीडियावर रील्स पाहत आपली मौल्यवान झोप वाया घालवते. नात्यातल्या लहानसहान वादाचा विचार करत महिला स्वतःला रात्रभर जागून ठेवतात, ज्यामुळे त्यांचा मानसिक आलेख बिघडतो. पण स्मार्ट महिला रात्रीच्या वेळी पार्टनरला चेस करण्याऐवजी स्वतःच्या शरीराला आणि मनाला सरळ रिकव्हरी मोडवर टाकतात, कारण त्यांना पक्के ठाऊक असते की जे काम रात्रीची शांत झोप करू शकते ते जगातील कोणतेही फेशियल किंवा नात्यातले वायफळ वाद कधीच करू शकत नाहीत. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर कधीही थकलेली काळी वर्तुळे दिसत नाहीत, तर एक प्रकारची निर्भीड आणि शांत चमक दिसते.
जी नात्यात समोरच्या व्यक्तीला चुंबकीय रीतीने आकर्षित करते. जेव्हा पार्टनरला समजते की तुम्ही रात्री स्वतःच्या शांततेला जास्त महत्त्व देता, तेव्हा नात्यात तुमची किंमत मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप वाढते. यामागचे विज्ञान अतिशय शक्तिशाली आहे. गाढ झोपेत आपले शरीर ग्रोथ हार्मोन्स तयार करते, जे दिवसभराच्या ताणतणावामुळे खराब झालेल्या पेशींना पुन्हा जिवंत करतात. रात्री 10 ते 2 या वेळेत शरीरात मेलाटोनिन नावाचा घटक सर्वात जास्त तयार होतो, जो तुमची त्वचा सेल पडण्यापासून म्हणजेच म्हातारे दिसण्यापासून वाचवतो. जे लोक या महत्त्वाच्या वेळेत जागे राहून फोन चालवतात किंवा नात्याचा विचार करत रडत बसतात, ते आपल्या शरीराची ही नैसर्गिक रिपेअर सिस्टम स्वतःच रोखून धरतात. अपुरी झोप थेट चेहऱ्यावर सूज आणि थकवा बनून दिसते, पण ज्या महिला या रहस्याला ओळखतात त्या आपल्या 7 ते 8 तासाच्या झोपेशी कधीच तडजोड करत नाहीत. आता तुम्हीच कमेंटमध्ये प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही रोज 7 ते 8 तासाची पूर्ण झोप घेता का? तिसरे रहस्य, त्या आळसाला दूर ठेवून स्वतःला नेहमी उत्साही ठेवतात. वयापेक्षा खूप लहान आणि सुंदर दिसणाऱ्या महिलांची ही एक जबरदस्त मानसिक सवय असते. त्या आपल्या शरीराला कधीच आळसाचा गंध चढू देत नाहीत. नात्याच्या मानसशास्त्रानुसार माणसाचा स्वभाव आणि त्याची ऊर्जा समोरच्याला सर्वात आधी आकर्षित करते. ज्या महिला नेहमी उत्साही, आनंदी आणि स्वतःच्या कामात व्यस्त असतात, त्यांचा औरा खूप सकारात्मक असतो. अशा महिलांकडे पाहून पार्टनरला कधीच कंटाळा येत नाही. उलट तो त्यांच्याकडे नेहमी चुंबकीय रीतीने आकर्षित होतो. या उलट ज्या महिला नेहमी आळसात राहतात किंवा नात्यात सतत तक्रारी करत राहतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो तर जातोच, पण पार्टनरलाही त्यांच्यासोबत वेळ घालवणे नकोसे वाटते. व्यायाम किंवा कसरत केल्याने केवळ शारीरिक फायदा होत नाही, तर त्याचा थेट संबंध तुमच्या सुंदरतेशी असतो. जेव्हा तुम्ही शारीरिक हालचाल करता, तेव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाह वेगाने वाढतो. यामुळे रक्ताच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे तुमच्या त्वचेच्या अगदी खोल थरापर्यंत पोहोचतात. परिणामी चेहऱ्यावर तो नैसर्गिक तजेलदारपणा आणि ग्लो येतो, जो जगातील कोणतीही महागडी क्रीम किंवा मेकअप कधीच देऊ शकत नाही. विज्ञानाचा नियम आहे की शारीरिक हालचालीमुळे शरीरात एंडोर्फिन्स नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स केवळ तुमचा मूड फ्रेश ठेवत नाहीत, तर तणावामुळे येणाऱ्या वृद्धत्वाला आणि नात्यातल्या चिडचिडेपणालाही पूर्णपणे रोखून धरतात. सायकोलॉजी सांगते की जेव्हा तुम्ही स्वतःला फिट आणि ऍक्टिव्ह ठेवता, तेव्हा नात्यात तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही कधीही नात्यात समोरच्या व्यक्तीवर आवाजवी अवलंबून असल्यासारखं वाटत नाही. तुमची ही स्वतंत्र आणि ऊर्जावान पर्सनॅलिटी पार्टनरला तुमचा आदर करायला भाग पाडते. स्वतःच्या शरीराला फिट ठेवणे हा नात्यातील तुमचा सन्मान टिकून ठेवण्याचा एक सायकोलॉजिकल मार्ग आहे. चौथे रहस्य, त्या भरपूर पाणी पितात आणि शरीराचा ओलावा टिकून ठेवतात. तरुण आणि देखण्या दिसणाऱ्या महिलांची ही सवय दिसायला अत्यंत सोपी वाटते, पण रिलेशनशिप सायकोलॉजीमध्ये याचा एक खूप मोठा आणि खोल संबंध आहे. पाणी पिणे म्हणजे फक्त तहान भागवणे नसून आपल्या शरीराला आणि मनाला आतून शांत करणे असते. विज्ञान आपल्याला चेतावणी देते की जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा माणसाची चिडचिड वाढते, डोके दुखू लागते आणि नकळत मानसिक ताण निर्माण होतो. नात्यामधील बरेचसे वाद हे काही मोठ्या कारणामुळे होत नाहीत, तर ते केवळ याच अंतर्गत चिडचिडेपणामुळे आणि अचानक येणाऱ्या रागामुळे होतात. ज्या महिला वेळेवर आणि भरपूर पाणी पितात, त्यांची अंतर्गत ऊर्जा नेहमी संतुलित राहते. त्यामुळे नात्यात संवाद साधताना किंवा एखादा कठीण वाद होत असतानाही त्या स्वतःचे डोके शांत ठेवू शकतात. त्यांचा हाच टवटवीतपणा, चेहऱ्यावरचा शांत भाव आणि समजूतदारपणा स्वभाव समोरच्या व्यक्तीला नेहमी त्यांच्या प्रेमात पाडतो. सायकोलॉजीनुसार पुरुषांना नेहमी अशा महिलांसोबत राहायला आवडते ज्यांचा स्वभाव शांत आणि चेहरा फ्रेश असतो. दुसरीकडे विज्ञानाचा नियम असा आहे की आपली त्वचा जवळपास 70% पाण्याने बनलेली असते. कमी पाण्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि चेहऱ्यावर वेळेपूर्वीच बारीक रेषा आणि म्हातारपण दिसू लागते. योग्य हायड्रेशनमुळे त्वचेचा घट्टपणा कायम राहतो, ज्यामुळे चेहरा चमकदार दिसतो. जी महिला या रहस्याला ओळखते, तिच्यासोबत पाण्याची एक बाटली नेहमी दिसेल. ती तहान लागण्याची वाट पाहत नाही, तर गोट गोट करून शरीराचे इंजिन आतून स्वच्छ ठेवते. ती हे उत्तम प्रकारे जाणते की जगातील सर्वात महागडी मॉइश्चरायझिंग क्रीमही
ते काम करू शकत नाही. जी सकाळी उपाशीपोटी घेतलेले 2 ग्लास पाणी करू शकते, आता प्रामाणिकपणे सांगा, आज दिवसभरात तुम्ही किती ग्लास पाणी प्यायलात? जर तुम्ही उद्यापासून स्वतःसोबत पाण्याची बाटली ठेवण्याचे वचन देत असाल तर कमेंटमध्ये वॉटर नक्की लिहा. 5वे रहस्य, त्या अँटी एजिंग आहारावर भर देतात, ज्याला नात्याच्या मानसशास्त्रात सेल्फ लव्ह आणि रिस्पेक्ट म्हणजेच स्वतःवरचे प्रेम आणि आत्मसन्मान म्हटले जाते. वयापेक्षा जास्त तरुण आणि सुंदर दिसणाऱ्या महिलांची सर्वात मोठी समज त्यांच्या ताटात दडलेली असते. त्या केवळ पोट भरण्यासाठी किंवा जिभेची चोचले पुरवण्यासाठी खात नाहीत, तर आपल्या शरीराच्या पेशींना जिवंत ठेवण्यासाठी योग्य अन्न निवडतात. मानसशास्त्रानुसार तुम्ही जे काही खाता त्याचा थेट परिणाम तुमचे विचार, तुमची ऊर्जा आणि तुमच्या स्वभावावर होत असतो. जंक फूड, अति तेलकट किंवा अयोग्य आहारामुळे शरीरात आळस आणि मानसिक चिडचिड वाढते. नात्यामध्ये बरेचसे वाद हे या चिडचिडेपणामुळे होतात, ज्याचा थेट वाईट परिणाम नात्यावर आणि तुमच्या चेहऱ्यावर होतो. या उलट वयाला थमावून ठेवणाऱ्या महिला आपल्या आहारात अशा गोष्टीचा समावेश करतात ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतील, जसे की ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि नट्स. हे घटक शरीरात जाऊन त्या घटकांशी लढतात जी सुरकुत्या आणि वृद्धत्वाची सर्वात मोठे कारण असतात. त्या साखर आणि जास्त मैद्याच्या पदार्थापासून स्वतःला दूर ठेवतात, कारण त्यांना ठाऊक आहे की गोड पदार्थ केवळ वजन वाढवत नाहीत, तर त्वचेचा कोमलपणा नष्ट करून तिला कडक बनवतात. सायकोलॉजी सांगते की अशा महिला कधीच उपाशी राहून स्वतःला त्रास देत नाहीत. त्यांच्यासाठी जेवण ही शिक्षा नसून स्वतःची काळजी घेण्याचा एक मार्ग असतो. नातेसंबंधाचे मानसशास्त्र स्पष्ट सांगते की जी स्त्री स्वतःच्या शरीराचा आदर करते आणि स्वतःवर मनापासून प्रेम करते, हे जग आणि नात्यातील पार्टनरही नेहमी त्याच स्त्रीचा जास्त आदर करतो. 6वे रहस्य, त्याची हसण्याची पद्धत हाच नॅचरल फेस लिफ्ट असतो, ज्याला आपण नात्यामधील द अल्टिमेट अट्रॅक्शन ट्रिगर म्हणजेच आकर्षणाचा सर्वात मोठा सायकोलॉजिकल कोड म्हणू शकतो. तरुण दिसणाऱ्या महिलांचे सर्वात मोठे सौंदर्य त्यांच्या महागड्या मेकअपमध्ये नसून त्यांच्या ओठांवरच्या खऱ्याखुऱ्या हसण्यात दडलेले असते. मानवी मेंदू हा नेहमी हसतमुख आणि सकारात्मक चेहऱ्याकडे आकर्षित होण्यासाठी निसर्गतः प्रोग्राम केलेला असतो. तुम्ही कधीतरी नोटीस केले असेल की ज्या महिला आनंदी स्वभावाच्या असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे चुंबकीय आकर्षण आणि चमक असते. त्यांच्यासाठी हसणे ही केवळ एक भावना नसते, तर एक अशी नैसर्गिक कसरत असते जी कोणत्याही सरदरीशिवाय त्यांच्या चेहऱ्यांच्या स्नायूंना घट्ट आणि टाईट ठेवते. त्यांना ठाऊक आहे की उदास, रडवलेला आणि नेहमी तक्रार करणारा चेहरा नात्यातील रस कमी करतो आणि वेळेपूर्वीच म्हातारपण दिसायला लागतो. यामागचे मानसशास्त्र अतिशय सखोल आहे. जेव्हा आपण मनापासून हसतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरची जवळपास 12 ते 15 स्नायू एकत्र काम करतात, ज्यामुळे चेहऱ्याचा रक्तभिसरण वेग वाढतो. विज्ञान सांगते की हसण्यामुळे आपल्या मेंदूत डोपामाइन आणि एंड्रोफिन सारख्या हॅपी केमिकल्सचा पूर येतो, जो नात्यातला आणि कामाचा तणाव पलभरात नष्ट करतो. हा तणावच तो सर्वात मोठा शत्रू आहे जो आपल्या कपाळावर आठ्या आणि डोळ्यांच्या कडेला सुरकुत्या निर्माण करतो. जी स्त्री नेहमी हसतमुख राहते तिची एक छोटीशी स्माईल पार्टनरचा सगळा थकवा आणि राग मिटवून टाकते. सायकोलॉजीनुसार पुरुषांना अशा महिलांचे सानिध्य सर्वात जास्त आवडते ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. तिची हीच हसण्याची पद्धत चेहऱ्याचा थकवा मिटून वयाच्या प्रत्येक आकड्याला लहान ठरवते. आता एक छोटेसे काम करा. अगदी या क्षणी तुमच्या चेहऱ्यावर एक छानसे हसू येऊ द्या. तुम्हाला जाणवेल का की तुमचा चेहरा कसा अचानक खुलून उठला. जर तुमची ही अशी खात्री असेल की तुमचे हसून तुमची सर्वात मोठी ताकद आहे, तर कमेंट्समध्ये एक सुंदर स्माईल इमोजी नक्की शेअर करा. 7वे रहस्य, त्या सूर्याच्या प्रखर किरणापासून स्वतःच्या त्वचेचे आणि नात्याचे रक्षण करतात, ज्याला रिलेशनशिप सायकोलॉजीच्या भाषेत पर्सनल बाउंड्रीज सेट करणे म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान टिकवण्यासाठी योग्य सीमा निश्चित करणे म्हणतात. वयापेक्षा जास्त तरुण दिसणाऱ्या महिलांची एक अतिशय समजूतदारपणाची सवय असते. त्या कधीही सूर्याच्या प्रखर किरणासमोर आपल्या त्वचेचा सौदा करत नाहीत. त्या उत्तम प्रकारे जाणतात की सूर्याची अतिनील किरणे कोणताही गाजावाजा न करता आपल्या त्वचेचे कोलेजन आतून तोडून टाकतात,
ज्यामुळे चेहरा वेळेपूर्वी सैल पडू लागतो आणि सुरकुत्या येतात. ज्याप्रमाणे त्या या घातक किरणांपासून स्वतःच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन किंवा स्कार्फचा वापर एका मजबूत ढालीसारखा करतात, अगदी तसेच त्या नात्यातही करतात. त्या कोणालाही आपल्या आत्मसन्मानाशी खेळू देत नाहीत. विषारी विचार, नकारात्मक लोक किंवा नात्यात वारंवार अपमान करणाऱ्या गोष्टीपासून त्या स्वतःला तितक्याच हुशारीने दूर ठेवतात, जेणेकरून त्यांची अंतर्गत शांतता आणि बाह्य सौंदर्य दोन्ही सुरक्षित राहील. घराबाहेर पडताना त्या नेहमी योग्य काळजी घेतात, जेणेकरून चेहऱ्याची नाजूक त्वचा थेट सूर्याच्या संपर्कात येऊ नये. दुपारी 12 ते 4 या वेळेत जेव्हा ऊन सर्वात जास्त घातक असते, तेव्हा त्या बाहेर पडणे टाळतात किंवा छत्रीचा वापर नक्की करतात. त्यांच्यासाठी आपली त्वचा झाकणे ही कोणतीही सक्ती नसून एक स्मार्ट चॉईस असते. त्या जाणतात की आज घेतलेली थोडीशी काळजी त्यांना उद्याच्या महागड्या ट्रीटमेंट्स, मानसिक त्रासापासून आणि अकाली वृद्धत्वापासून वाचवेल. ते आपली त्वचा फक्त वरूनच वाचवत नाहीत, तर उन्हात जाण्यापूर्वी स्वतःला हायड्रेटही ठेवतात. तर मैत्रिणींनो, वय हा केवळ एक आकडा आहे, पण जेव्हा नात्याचा आणि तुमच्या चिरतरुण सौंदर्याचा प्रश्न येतो, तेव्हा खरी जादू तुमच्या विचारांमध्ये आणि सवयींमध्ये दडलेली असते. जी स्त्री स्वतःच्या मानसिक शांततेशी कधीच तडजोड करत नाही, योग्य सीमा राखते आणि स्वतःवर अथांग प्रेम करते, ती समोरच्या व्यक्तीसाठी नेहमीच टाइमलेस आणि अत्यंत आकर्षक राहते. वय फक्त तुमच्या चेहऱ्यावर तेव्हाच उमटतं जेव्हा तुम्ही आतून हार मानता. म्हणूनच आजपासून आरशासमोर उभं राहून आपल्या सुरकुत्या मोजण्याऐवजी स्वतःमधली ती ताकद आणि आत्मविश्वास शोधा, ज्याने तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीर ठेवला आहे. जर आजच्या या 7 मानसशास्त्रीय रहस्यांनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीसोबत आणि बहिणीसोबत नक्की शेअर करा. जाण्यापूर्वी कमेंट्समध्ये मी मौल्यवान आहे हे लिहायला अजिबात विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही स्वतःची कदर कराल, तेव्हाच हे जग तुमची किंमत करेल. अशाच नात्यांमधील मानसशास्त्रावर आधारित आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी जोडलेले रहा.